हाय, मी प्रीती. आपल्या बायकांना ना रोज नवीन टेन्शन असतं. ते म्हणजे कशाचं माहिती आहे का? की रोज भाजीला काय बनवायचं? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, की रोज भाजीला काय बनवायचं? पण गावाकडे असं नसतं बरं का. ह्या शेतात काहीतरी वेगळं, त्याच्या वरच्या शेतात काहीतरी वेगळं, साईडच्या बांधाला काहीतरी वेगळं. म्हणजे कुठं काहीतरी लावलेलं असतंच आपल्या शेतामध्ये. त्यामुळं ना तिथं भाजीला काही टेन्शनच नसतं. बाया मस्तपैकी शेतातून येता येता त्या भाजीला घेऊन येणार आणि रात्री भाजी बनवणार. मग म्हटलं चला की आहे ना आपल्या शेतामध्ये तर करूया ना मग तेच. ह्या शेतामध्ये आम्ही कांदे पेरलेले आहेत. आता त्या कांद्याची पात एवढी झाली आहे की ती खाऊ शकतो. म्हणून म्हटलं थोडीशी कांद्याची पात खोडून घेऊन यावं आणि तेच मग रात्री मस्त कांद्याचं बेसन बनवावं. बेसन पिठामध्ये म्हणजे आपण जे बेसन बनवतो ना त्याच्यामध्ये ही कांद्याची पात यूज केली ना की ते बेसनाची चव ना एक नंबर लागते. असं ना आमच्या गावाकडं म्हणजे माझ्या माहेरी खूप व्हायचं. म्हणून म्हटलं की चला आज तेच बनवून घेऊया. इथं मी भरपूर सारी कांद्याची पात खोडून घेतली होती. एकाच जागेवर बसून बघा ना, की एवढी कांद्याची पात खोडली. आता ही खोडलेली ना घेऊन जाऊन